हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मनाची भाषा या आपल्या पॉडकास्टमध्ये. मी अमृता सुरदास, लाईफ बॅलन्सिंग कोच. आपण मनाची नेमकी भाषा कोणती या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की मनाला नेमकं कसं कळतं. कसं आपण नेहमी म्हणत असतो की मला कळतं सगळं पण वळत काहीच नाही, किंवा मी करायला गेले तर होत काहीच नाही. तर ते कसं वळवायचं, कसं करायला गेलं व्हायलाच हवं, या दिशेने कशी पावलं उचलायची आणि ते कसं घडवायचं हे आपण बघणार आहोत. तुमच्यापैकी कोणाला असं वाटतं की मी खूप जास्त एफर्ट करते किंवा खूप जास्त मेहनत करतो आणि मला मिळत काहीच नाही, त्याचा रिझल्ट मिळत नाही, किंवा मला एखादी पर्टिक्युलर गोष्ट सोडायची आहे किंवा मला ती सवय नको आहे, मला दुसऱ्या कुठल्या तरी चांगल्या सवयी ॲक्वायर करायच्यात, चांगल्या सवयी लावायच्यात स्वतःला, पण ते काही होत नाही. किंवा माझ्या मनात सतत एक निगेटिव्ह थॉटची चेन रिॲक्शन चालू असते, सतत एक लूप असतो की मी कोणतंही काम करायला गेले की माझ्या मनात एक सतत निगेटिव्हिटी येते की नाही, माझं हे होणार नाही किंवा मला ते जमणारच नाही. असं कोणी आहे का? असं तुमच्यापैकी कोणाला वाटतं का? वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे उत्तर आहे, त्यांच्यासाठी हे पॉडकास्ट आहे की आपण जर का योग्य दिशेने, योग्य स्टेप्सनी, योग्य सिस्टीमनी आपल्या अंतर्मनावर, आपल्या मनावर जर का काम केलं तर माइंड अँड ब्रेनची अलाइनमेंट होऊन आपल्याला हवे ते रिझल्ट्स लाईफमध्ये नक्की मिळू शकते. सगळ्यात आधी एक गोष्ट अशी आहे की आपला मेंदू जो असतो ना, तो सगळ्यांचा सेम असतो. सक्सेसफुल लोक असू दे, साधी माणसं असू दे, तुम्ही आम्ही असू दे, कोणीही असू दे, सगळ्यांचा सेम असतो. तो काही कोणाला वेगळा सेपरेट डिझाईन करून मिळालेला नाही, सगळ्यांचा सेम असतो. फक्त माणसाचं मन वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं मन हे वेगळं आहे, कारण की त्याचं कंडिशन वेगळं आहे. कोणी कुठल्या माइंडसेटने जन्माला येत नाही, कुठला असा पर्टिक्युलर माइंडसेट घेऊन जन्माला येत नाही. तो जन्म झाल्यानंतर आपल्याला जसं कंडिशन केलेलं असतं त्यानुसार आपला माइंडसेट तयार झालेला असतो. आपल्याला दिलेला जो ब्रेन आहे, जे मेंदू आहे, ते आपल्याला दिलेलं सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन आहे. ते कुठेही असं होत नाही की 1947 सालचं ब्रेन तुमच्या डोक्यात बसवलं आहे, असं कधीही होत नाही. ते लेटेस्ट व्हर्जन असतं. पण यात ज्या इमोशन्स किंवा फिलिंग्स आहेत, थॉट्स आहेत, एक्सपिरियन्स आहेत, ते मात्र मनाचा भाग आहेत आणि ते जुने आहेत. त्या एक्सपिरियन्स बेसवर आपण जे मनाचं माइंडसेट करून घेतलेला आहे आपल्या स्वतःचा, तो जुना आहे. तो जुना माइंडसेट आपल्याला सोडायला हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देईन की आपल्याकडे कार असते, बाईक असते, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, सगळं आहे. ते सगळं जेव्हा आपण घ्यायला जातो तर आपण काय विचारतो? लेटेस्ट दाखवा, लेटेस्ट व्हर्जनचं दाखवा. मग आम्हाला लेटेस्ट अपग्रेडेड व्हर्जन हवं आहे. मग का नाही आपल्या मनाचं लेटेस्ट अपग्रेड व्हर्जन करायचं? का नाही आपण आपल्या मनाला अपग्रेड करायचं? कारण की आपण मेंदू तर लेटेस्ट मिळालाय, पण मन त्या लूपमध्ये अडकून राहिलेलं आहे. मग मनाला अपग्रेड करायला हवं, म्हणजे आपल्याला रिझल्ट्स मिळतील, म्हणजे आपल्याला त्या आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला जे काही अवेलेबल सोर्स आहेत ते दिसायला लागतील. आपल्याकडे हे सगळ्यात मोठं पॉवरफुल टूल आहे मन हे. जर का आपण ते योग्य दिशेने वळवलं तर आपल्याला त्याचं चांगले रिझल्ट मिळतील. ह्या मनावर आपण सतत बॉम्बार्डिंग काय करत असतो माहिती आहे? निगेटिव्ह विचार, TV सिरियल्स, न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर, सारखं तेच जे आपल्या खरंच काही उपयोगाचं नसतं. जे नॉलेजेबल आहे ते नक्की वाचावं, नक्की पाहावं, पण जे खरंच आपल्याला आपल्या ग्रोथच्या दिशेने नेणारं नसतं त्याचंही बॉम्बार्डिंग होतं. मग याच्यापासून आपलं मन कसं प्रोटेक्ट करायचं? तर आपल्या मनावर एक अँटीव्हायरस बसवायचा. जसं आपल्या लॅपटॉपमध्ये असतो तसं एक अँटीव्हायरस बसवायचा. आपल्या मनाला प्रोटेक्ट करायला हवं या सगळ्या बॉम्बार्डिंगपासून, या सगळ्या निगेटिव्हिटीपासून. आपण जर का प्रोटेक्ट केलं तरच ते होणार आहे, तरच ते मन आपलं प्रोटेक्ट राहील आणि आपल्याला पॉझिटिव्ह विचार, चांगले विचार, चांगल्या गोष्टी सगळं दिसू लागेल, कळू लागेल. म्हणजे आपण म्हणतो ना, मराठीत एक म्हण आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा. तसं असतं. कधी कधी आहे ना, आपल्या जवळ रिसोर्सेस असतात, आपल्या जवळपास सगळ्या आपल्या गोष्टी असतात, पण आपल्याला त्या दिसतच नाही. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आत्ता या क्षणी मी जर का तुम्हाला डोळे मिटायला सांगितले, आता या क्षणी मी तुम्हाला कमांड दिली की मी तुम्हाला म्हटलं की काळा रंग आसपास कुठे आहे तो बघा, तर तुमचं पटकन लक्ष जाईल काळ्या रंगाच्या गोष्टींकडे. तुम्ही कुठे असला, कार ड्राईव्ह करत असाल, घरी असाल, ऑफिसमध्ये असाल, जिथे कुठे हे ऐकत असाल,
तिथे तुम्ही पटकन बघाल, काळा टेबल दिसेल, काळा फोन दिसेल, काळी कार दिसेल, तुम्हाला पटकन सगळ्या वस्तू दिसतील. आणि आता मला सांगा, जेव्हा तुम्ही काळ्या रंगाकडे बघताय, तेव्हा तिथे पांढरा रंग नाहीये का? किंवा दुसरा कुठला रंग नाहीये? कुठलाही निळा, पिवळा, हिरवा, रेड, ब्ल्यू, ग्रीन कुठलाही रंग नाहीये का आजूबाजूला? आहे ना. पण मी तुम्हाला कमांड दिली, मी तुम्हाला सांगितलं काळा रंग, बरोबर माइंडने तेच उचललं आणि त्याकडेच फोकस केला. एक्झॅक्टली तसंच असतं. आपले विचार आपण कसे फोकस करतो, आपण कमांड काय देतो आपल्या मनाला, त्याच दिशेने ते जातं. आपण जर का सतत निगेटिव्हिटी बोंबार्ड करत राहिलो तर सतत निगेटिव्हच थॉट राहणार आहेत, सतत वाईटच विचार डोक्यात येणार आहेत. त्यामुळं तसं माइंड कंडिशन असतं. आत्ता या क्षणी जे कोणी ऐकतात ना, मला खरंच त्यांचं कौतुक वाटतंय. आणि ज्यांनी आत्ता हे काळ्या रंगाचं जे मी सांगितलं ते खरंच करून बघितलं, कारण की त्यांना खरं आतून मनापासून असं वाटतंय की मला माझं मन समजून घ्यायचंय, मला खरंच हे मनापासून करायचंय. त्यांचं खरंच धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण परत एकदा विषयाकडे येऊ की तुम्हाला कोणतंही नवीन काम करण्यापासून काय अडवत असतं. सगळ्यात पहिले लोकांचं एक एक्सक्यूज असतं, आमच्या घरी नाही ना चालत हे, किंवा आमची तशी परिस्थिती नाही, किंवा माझे फायनान्शियल सिच्युएशन नाही, घरातले लोक हे समजूनच घेणार नाही, दिसणं, वागणं, बोलणं, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अडवत असतात का नवीन काम करण्यापासून, किंवा नवीन काही सुरू करण्यापासून, किंवा कोणत्याही गोष्टीचं पूर्ण वाटचाल होण्यापर्यंत? ह्या सगळे रिझन्स आपण देतो जनरली. तर हे मन आपल्याला त्या सर्वायवल मोडमध्ये सतत नेत असतं. हे मन कंडिशन्ड असतं. ते आपल्याला कधीही कुठलीही आपला कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्या झोनमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करत नाही. कारण की त्याला काय शिकवलंय की जिथे मी सेफ आहे, जिथे मी सिक्युअर आहे तसंच राहा, तिथेच ठेव, मला दुसरीकडे नको जाऊ दे, दुसरीकडे मला जायचंच नाही, कारण की मी तिथे सेफ नाही. तसं कंडिशन असतं. आता आपण आपल्या मनाला ट्रेन करू शकतो ह्यासाठी, कारण की आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला रिझल्ट हवेत आपल्या लाईफमध्ये, आपल्याला हे सगळं जुनं सोडायचंय, आपल्याला नवीन घ्यायचंय. आपल्याला लाईफमध्ये कशावर फोकस केला, कुठे फोकस केला म्हणजे अवेअरनेस वाढेल. काळ्या रंगाकडे न बघता माझ्या लाईफमध्ये दुसऱ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत, त्याच्याकडे माझा फोकस कसा शिफ्ट होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का बघायला सुरुवात केली ना, तर आपल्यालाही आपल्या ध्येय गाठू शकतो. आपल्यालाही सक्सेस मिळू शकतं. या सक्सेस मिळण्याचे काही अगदी जगाच्या वेगळे काही फॉर्म्युला नाही आहेत. ह्याच्यामध्ये जे आहे ते तुमचा माइंडसेट आहे. तुमचा माइंडसेट एकदा तयार झाला, तुमच्या मनाला एकदा ती कमांड गेली की तुम्हाला नेमकं काय हवंय, तर ते तुम्हाला 10 वाटा दाखवेल. हे करून बघितलं तर होणार आहे, केलं तर होणार आहे, नाही केलं तर नाही होणार. मग तेच होतं, कळतंय पण वळत नाही, कळतंय पण निर्णय घेतला, डिसिजन घेतला की नाही मला हे वळवायचंच आहे, तर नक्की होईल. आपण पुढच्या एपिसोडमध्ये, पुढच्या शोमध्ये, पुढच्या पॉडकास्टमध्ये बघूयात की नेमकं आपण हे कसं वळवायचं आणि कसं त्या दिशेने स्टेप बाय स्टेप जायचं. यासाठी एक बोनस टिप देते तुम्हाला, एक छोटासा प्रयोग करूया आपण. डोळे मिटल्यावर आत्ता मी जे काही तुम्हाला सांगते ते तुम्हाला कसं दिसलं ते तेवढं मला सांगा. डोळे मिटलेत तुम्ही सगळ्यांनी? टेबल, खुर्ची, फोन, लॅपटॉप. आता डोळे उघडा आणि मला सांगा की तुम्हाला या सगळ्याचं काय दिसलं, काय झालं. तुम्हाला ह्या ज्या मी काही गोष्टी सांगितल्या, टेबल, खुर्ची, लॅपटॉप, ह्या सगळ्या ज्या काही सांगितलं, ह्याचं स्पेलिंग दिसलं, ह्याची अक्षरं दिसली का, ह्याची चित्र दिसली, ह्याची एक इमेज दिसली तुमच्या मनामधली? इमेज ना? नक्की. हीच तुमच्या मनाची भाषा आहे. आणि आपण ती भाषा कशी एक्सप्लोर करायची, कसं सिस्टमॅटिक वेने आपल्या ध्येयाकडे, आपल्या प्रगतीच्याकडे वाटचाल करता येईल हे बघणार आहोत या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. मी अमृता सुरदास आत्ता तुमचा निरोप घेते. पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.